नाही नाही नाही, ते शक्य नाही. ही केस मी स्वीकारू शकेन असं मला वाटत नाही. कारण ॲडव्होकेट राणे फक्त निवडक केसेसच स्वीकारतात. आणि मुख्य म्हणजे मी माझ्या घरी कुठल्याही क्लायंटला कधीही येऊ देत नाही. आणि तरीही तुम्ही दोघं माझ्या घरी माझ्या समोर असे उभे आहात, याचं एकमेव कारण म्हणजे डीव्ही सर हेच आहे. रिलॅक्स रिलॅक्स, बसा बसा. घडल्या प्रकाराबद्दल तुम्हाला सगळं माहितीच आहे. राणेसाहेब, बाबा निर्दोष आहेत. त्यांचा यात काहीच दोष नाहीये. त्यांना जाणून बुजून यात फसवलंय. काय येणारा प्रत्येक अशील हेच सांगत असतो. त्यामध्ये वेगळं असं काहीच नाही. हा, पण डीव्ही सरांच्या बाबतीत तुम्ही म्हणताय ते खरं आहे. त्यांच्यासारख्या सज्जन माणसाला पोलीस कस्टडीत पाहून खूप यातना होतात. शेवटी काळ्या कोटाच्या आत सुद्धा मन असतंच ना. राणेसाहेब, परिस्थितीची तुम्हालाही कल्पना आहेच. पण तरीही तुम्हाला ऑफिशियली भेटायला येण्याचं कारण मी स्पष्ट सांगून टाकतो. बाबांना उद्याच कोर्टात हजर करणार आहेत. आत्ता ऑफिशियली तुम्ही स्वतःच मुद्द्यावर आलात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी घरी कुठल्याच क्लायंटना बोलवत नाही. पण तरीही मला भेटायला, त्यांची केस मी घ्यावी म्हणून किती माणसं बाहेर थांबलीत तुम्ही पाहिलं ना. आता मला सांगा, या परिस्थितीत मी काय करायला हवं? पण तरीही मी डीव्ही सरांची केस घेईन. डीव्ही सरांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे, याबद्दल वादच नाही. पण कधी कुणीही प्रोफेशन आणि इमोशन्स यामध्ये गफलत करू नये असं मला वाटतं. तर सांगायचा मुद्दा हा की मी ही केस स्वीकारण्यासाठी केवळ डीव्ही सर हे नाव पुरेसं नाही. किती पैसे लागतील? मला हा ॲटिट्यूड आवडतो. माणसाने व्यवहाराच्या बाबतीत कसं एकदम क्लिअर असावं. नाही म्हणजे हे माझं वाक्य नाही आहे. बार काउन्सिलच्या एका समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या डीव्ही सरांचंच हे वाक्य आहे. मग ही केस घ्यायला तुम्ही तयार आहात? पेमेंट चेकने देणार की कॅशने? तुम्ही म्हणाल तसं. नाही नाही, तुम्ही डीव्हींच्या नात्यातले म्हणून मी स्वतः विचारलं. नाहीतर माझे सगळे व्यवहार माझा सेक्रेटरीच बघतो. राणे सर, कोणत्याही परिस्थितीत दादूंना उद्या जामीन मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे काय? मिळणारच. एकदा ही केस माझ्याकडे आली की तुम्ही निश्चिंत राहा. बनूताई, असं जेवणावर राग नाही काढायचा. चला पटकन 2 घास खाऊन घ्या. मी तुला एकदा सांगितलं मला नको आहे. अहो पण ताईसाहेब आले की मला ओरडतील. नको नको नको. काय नको नको नको? जेवण नको आहे का ग? रागवलीस कुणावर? तुझ्यावर. अगं बाई, माझ्यावर? माझं काय चुकलं? तू कुठे होतीस 2 दिवस? मी तुला शोधायला तुझ्या महालात गेले होते. तिथे तुझ्या उंच राजासोबत माझं भांडण झालं. तुला माहितीये, मी आतापर्यंत त्याला चांगला समजत होते, पण तो वाईट निघाला. बनूताई, असं भैयासाहेबांबद्दल बोलू नये. का नाही बोलायचं? तो कसा मला बोलला? तुला माहितीये, माझ्यामुळे त्या माळी काकाला पण मार भेटला. मला पण मारणार होता तो, पण नीलने येऊन मला वाचवलं. पण बाळा, जेवणावर नाही राग काढायचा. जोपर्यंत रणवीर माझी माफी मागणार नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. बरं, तुझा राग रणवीर राजेंवर आहे ना, मग तो जेवणावर काढू नकोस. त्यांनी फक्त स्वतःला त्रास होतो बाळ. देजन. बनूताईंनी जेवायचं म्हणून इतका हट्ट धरताय, पण तुम्ही तरी कुठे जेवलात? तू का नाही जेवलीस? रणवीर तुला ओरडला असेल ना, पण तू घाबरू नकोस. आपण दोघी म्हणून त्याला धडा शिकूया. अगं, रडतेस काय वेड्यासारखी? मी आहे ना तुझ्यासोबत. आता मी नाही रडणार. घे,
वहिनी, अगं आता काळजी करण्याचं कारणच राहिलेलं नाही. बाबांची केस घ्यायला ॲडव्होकेट राणे तयार झालेत. देऊ म्हणत होती खूप मोठे वकील आहेत ते. हो ना, म्हणूनच तर भीती वाटत होती की तेही बाबांची केस घेतात की नाही. पण तिथेही बाबांची पुण्य हेच कामी आली. बाबांचं नाव ऐकलं आणि ते केस घ्यायला लगेच तयार झाले. एवढे मोठे वकील म्हणजे फीही बरीच असेल त्यांची. किती पैसे सांगितले त्यांनी? वहिनी, तू पैशाची काळजी नको करूस. तसं नाही रे, म्हणजे पुन्हा पैशाच्या कारणावरनं तुझं आणि अभिलाषाचं भांडण नको व्हायला. वहिनी, बाबांच्या सुटकेसाठी यावेळेला माझ्याकडे आहेत नाहीत ते सगळे पैसे खर्च करायला मी तयार आहे. आणि तसं करत असताना अभिलाषाला काय वाटेल याचा विचार करायची मला खरंच गरज वाटत नाही. आणि तेवढ्याने सुटका झाली नाही तर माझे दागिने नेऊन विका. सुटका झाल्यावर ते बाहेर येतील तेव्हा परत आत जातीलच. तेव्हा हे घरदार विका, म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. अगं असं काय बोलतेस अभिलाषा? हे आपण सगळं करतोय ते आपल्या घराच्या समाधानासाठीच ना. तुम्ही गप्प बसाव. तुम्हाला बोलायला काय जातंय? पैसे तुमचे थोडीच जाणार आहेत. तू का सारखं पैसा पैसा करत असतेस? मी मूर्ख आहे ना, म्हणून अशी बडबडत असते. पण तुमचे बाबा नेहमी म्हणतात पैशापेक्षा सत्य महत्वाचं. मग आता त्यांना पैसे कशाला हवेत? आता तरी कळलं ना पैशाचं महत्व. त्यांची सुटका करण्यासाठी आता पैसे कामी येणार आहेत की त्यांचे तत्व? तुम्हाला जरी पैशाचं महत्व कळलं नसलं तरी मला चांगलं कळतं. तुमच्या बाबांसाठी वाटेल तसे पैसे खर्च केलेले मला चालणार नाहीत. नाहीतर माझ्यासारखी वाईट दुसरी कुणी नसेल. लक्षात ठेवा. हॅलो, रणवीर राजे. बोला ॲडव्होकेट राणे, काय विशेष? आता तुमच्यापासून कुठली गोष्ट कधी लपून राहते का? आज DV सरांची नात आणि त्यांचा मुलगा, मी त्यांचं वकीलपत्र घ्यावं म्हणून मला भेटायला आले होते. कसंही करून DV सरांना जामीन मिळवून द्या अशी विनंती करत होते. हे तर तुमच्यासाठी अगदी सोपं आहे राणे. मग काय ठरवलं तुम्ही? आम्ही कोण ठरवणार? तुम्ही एकदा ठरवल्यानंतर आम्ही फक्त फॉलो करायचं. तुम्ही समजूतदार आहात राणे. मला वाटतंय तुम्ही काय करायला हवं हे आम्ही वेगळं सांगायची गरज नाही. नाही, आम्ही समजलो. आता आमचा निर्णय काय असेल हे उद्या तुम्हाला कोर्टात पाहायला मिळेल. साक्षी, कॉफी घे. थँक्स. हे बघ साक्षी, आता सध्या जे काही घडतंय त्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावर होऊ देऊ नकोस. नाही, अजिबात होऊ देणार नाही. उलट आता तर खूप अभ्यास करून मी IPS ची एक्झाम टॉप करणार आहे दादूंसाठी. दादू म्हणतात आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक परीक्षा देत असतो. जगण्यासाठी, आयुष्य समजून घेण्यासाठी, जशी आता मी देते. काही प्रश्नांची उत्तरं मिळतात, काहींची नाही मिळत. ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन दिवस, पुन्हा एक परीक्षा. आता ही राजेश शिर्क्यांबरोबरची लढाई किती दिवस सुरू राहणार आहे काय माहित. दादूंना माहिती आहे. मला त्यांची एक कविता सापडली, शेवटच्या परीक्षेबद्दलची. घरोघरी फुटे किंकाळी दुःखाच्या आवेगात, एक एक निघूनी जाईल मरणाच्या दारात. नसेल येथे कोणी सोबत दाखविण्या तुम्हा मार्ग,
तुम्ही तुमचे शिल्पकार ना, मग तुम्हीच शोधा तुमचा स्वर्ग. देतील लोक सोबत देहाला, जळेपर्यंत तुमचं सरण. तेवढ्या पुरतं जाणवून जाईल आजूबाजूला तुमचं मरण. जळतील अशा कितीतरी चिता, निघेल धूर तयातुनी. अश्रू ढाळीत म्हणतील सारे, गेला एक हयातुनी. हा क्षण येणार आहे आयुष्याच्या सरते शेवटी. तोपर्यंत फिरत राहायचं मरण घेऊन पाठीवरती. तोपर्यंत फिरत राहायचं मरण घेऊन पाठीवरती. साक्षी, दादू म्हणतात तसं जर प्रत्येक जण आपल्या पाठीवरती मरण घेऊन फिरतं, तर मग मी त्या राजे शिर्क्यांना का घाबरू? ते राजे शिर्के असले तरी पाठीवरचं मरण त्यांना सुद्धा चुकलेलं नाही. आता तर मी लढणारच दादूंसाठी. राजे शिर्क्यांच्या विरोधात शेवटपर्यंत लढणार. पण जर पाठीवरचं मरण समोर येऊन उभं राहिलं तर मी त्याच्याशी सुद्धा दोन हात करीन. मी याच देऊची वाट बघत होते. लक्षात ठेव देऊ, तू फक्त लढणार नाहीयेस, तूच जिंकणार आहेस. काय झालं, का रडतेस? काय नाही ग. घरातलं कोणी काही बोललं? बोलायला आहे कुठे कोण घरात, सगळे आपापल्या कामात. आणि घराचं घरपण म्हणून जे होतं ते तुरुंगात. आई, देऊ, काय होणार ग बाबांचं? अगं तू कशाला काळजी करतेस? काका आहे, मी आहे. अगं पण एवढे पैसे कुठून आणायचे आपण? त्या राणे वकिलांची फी म्हणे 1,00,000-1.5 लाखाच्या घरात असते. अगं आई, मी प्रयत्न करते. उद्यापर्यंत ना नक्की काहीतरी व्यवस्था होईल. देऊ, अगं मी सुद्धा माझे दागिने ना तुझ्याकडे देण्यासाठी काढून ठेवले होते. आई, हो, आता काय करणार आहे मी त्या दागिन्यांचं? त्या दागिन्यांकडे पाहिलं ना की जुन्या आठवणी खूप त्रास देतात. असं वाटलं ज्यांच्या कृपाछत्राखाली राहिलो त्यांच्यासाठी हे दागिने कामी आले ना तर सार्थक होईल जन्माचं. ठीक आहे, मग तू देऊन ठेव दागिने माझ्याकडे. काही व्यवस्था नाही झाली तर निदान तेवढं तरी बरोबर असू देत ना. अगं कसलं काय, ते दागिने मी काढून ठेवलेले पाहिले आणि अभिलाषा आली तिथे. मग घेऊन गेली ना दागिने. का? आणि तू दिलेस तिला? का तुम्हा मुलींच्या लग्नाचा विषय काढला तिने, मग माझा नाईलाजच झाला. आई, आई ती बाई येऊन काही बोलते आणि तुला अशी दाबते, आणि तू दबते सुद्धा. हेच मला आवडत नाही तुझं. देऊ, अगं किती सरळ आहेस का तू. पण आता पैशाची व्यवस्था कशी करायची? त्याच बाईच्या मुलीनं माझात मला एकदा चेक दिला होता. आई, तुला आठवतंय? बाबांची FD मी एकदा श्रावणीला दिली होती. त्याचीच परतफेड म्हणून तिने एक ब्लँक चेक माझ्या तोंडावर फेकला होता. तेव्हा मी ठरवलं होतं की मी तो चेक नाही वापरणार. पण आता मी ठरवलंय
दादू माझं सर्वस्व आहे ताई. आता मी तो चेक वापरणार आहे. लोक कितीही नालायकपणे वागले ना तरी मी दादूंना सोडवणारच. वहिनी काय चाललंय हे सगळं? हे अन्नत्याग वगैरे करून काही फरक पडणार नाहीये. संपत्ती सम्राटांवर काही परिणाम होणार नाही याच्यावर, आणि विक्रमवर सुद्धा. हा विक्रम सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे चाललेला आहे. वहिनी, DV सरांना अटक झाली आहे. लहान मुलांच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत म्हणे. काही नाही, हा सगळा संपत्ती सम्राटांच्या घाणेरड्या राजकारणाचा एक भाग आहे बस. मला एक कळत नाही, रणवीर राजे शिर्के या मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणापर्यंत कसा काय विचार करू शकतात? कसं करू शकतात हे सगळं? राजे शिर्के म्हणे, राजे शिर्के खानदानाचं नाव लावतात ना, त्या खानदानाला कलंक आहेत. भाऊजी, भाऊजी, अजून सिद्ध झालेलं नाहीये की मुलांच्या मृत्यूला हे कारणीभूत आहेत म्हणून. वहिनी, तुम्ही समजून का घेत नाही भाऊजी? काय समजून घ्यायचं वहिनी? ही असली कटकारस्थानं सगळं ढळढळीतपणे समोर दिसतंय. शाळेच्या सिलिंगचा प्लास्टरचा एक तुकडा पडतो, लगेच इन्स्पेक्शनचं नाटक रचलं जातं. अख्खी शाळेची इमारतच अनसेफ असल्याचं डिक्लेअर केलं जातं. मग रणवीर राजांना अचानक शाळेतल्या मुलांचा पुळका येतो. अख्खी शाळाच शिफ्ट करायचं ठरलं जातं. तशी तयारी केली जाते आणि नेमके DV सर येऊन ती तयारी थांबवतात. आणि मग हा सिलिंगचा प्लास्टरचा तुकडाच नाही, अख्खं प्लास्टरच कोसळतं आणि त्यात ही मुलं दगावतात. हे सगळं समजून घेऊ मी? नाही बहिणी, हा सगळा रणवीर राजांच्या घाणेरड्या राजकारणी मेंदूचा एक भाग आहे. त्याचाच कट आहे हा. रणवीर राजांनाच काय दोष द्यायचा? तुम्ही सुद्धा तितक्याच दोषी आहात वहिनी. मी काय केलंय भाऊजी? तुम्ही काही केलं नाही हेच तर म्हणतोय ना मी. तुम्ही हे सगळं थांबवू शकत होतात, त्यांची पत्नी म्हणून या सगळ्याला आवर घालू शकत होतात, पण तुम्ही नाही केलं. आताही तुम्ही पोलिसांकडे जाऊन रणवीर राजे आणि विक्रमादित्य यांच्या विरुद्ध कंप्लेंट करू शकता. त्यांना सांगू शकता की या दोघा बंधूंच्या नजरेत ही शाळेची जागा आधीपासून होती, त्यासाठी ते प्रयत्न करत होते. हे नाही केलं तुम्ही. बोलणं फार सोपं आहे भाऊजी. तुम्हाला काय वाटतं, मला इतक्या सहजासहजी पोलिसांपर्यंत पोहोचू दिलं जाईल? आणि कशावरनं पोलिसांना सुद्धा या कटात सामील करून घेतलं नसेल रणवीर राजे शिर्केंनी? तुम्ही इथे उभं राहून फक्त कयास करत राहणार असाल ना वहिनी, तर मला काहीच बोलायचं नाही. ठीक आहे, तुम्ही काही नाही ना करू शकत. मग आता या इंद्रनील राजे शिर्केलाच काहीतरी करावं लागेल. इंद्रनील राजे शिर्के, हा बदनाम इंद्रनील राजे शिर्के जाऊन रणवीर राजे शिर्के आणि विक्रमादित्य राजे शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करेल. आणि मी ही पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांना ही कंप्लेंट लिहून घ्यावीच लागेल. आणि पोलिसांकडे जाण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. थांबा भाऊजी, तुम्ही इंद्रनील राजे शिर्के आहात, हीच गोष्ट तुमच्या विरोधात जाते. तुमची जगण्याची पद्धत, तुमचा अनिर्बंध वागणं, हीच तर तुमची लंगडी बाजू आहे. पण मी मात्र ठरवलंय भाऊजी, मी सत्याची कास सोडणार नाही. मी रणवीर राजे शिर्केंविरुद्ध पोलिसात कंप्लेंट करणार. मी सिद्ध करून दाखवणार की DV सर निर्दोष आहे.